नमस्कार भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मार्च सोमवार आहे, तर होळी येणार आहे. तर या दिवशी तुम्हाला काहीच नाही केले तरी चालेल, पण आपल्या आईने आपल्या स्वतःच्या मुलावर कोणती वस्तू उतरून टाकायची आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला पाहूया. तर त्या अगोदर भक्तांनो, चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. तर नमस्कार भक्तांनो, होळी हा केवळ सण नाही, तर तो नकारात्मक जाळून टाकण्याचा आणि नव्या ऊर्जेचे स्वागत करण्याचा दिवस मानला जातो. 2 मार्च सोमवारी येणारी होळी विशेष मानली जाणार आहे, कारण सोमवार हा चंद्राचा दिवस आहे आणि चंद्र मन, भावना आणि कुटुंबातील नात्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे या दिवशी आईने आपल्या मुलावरून एक साधी पण श्रद्धेने केलेली क्रिया तिचा भावनिक आणि आध्यात्मिक परिणाम खोलवर जाणवतो असे मानले जाते. परंपरेनुसार होळीच्या दिवशी भक्तांनो, आईने मुलावरून मीठ उतरवून टाकणे अत्यंत शुभ मानले जाते. काही ठिकाणी लाल मिरच्या, मोहरी आणि लिंबू वापरले जाते, पण सर्वसाधारण आणि सोपी वस्तू म्हणजे साधे खडे मीठ. आईने आपल्या उजव्या हातात थोडे मीठ घ्यावे, मुलाला समोर उभे किंवा बसवावे आणि त्या मिठाने मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 3 किंवा 7 वेळा उतरवावे. ही क्रिया करत असताना भक्तांनो, आईच्या मनात एकच भावना असावी की माझ्या लेकराला आलेली नजर, अडथळे, भीती, नकारात्मक शक्ती किंवा आजारापासून दूर व्हावे. हीच आपल्या मुलाच्या आईच्या मनात विचार असावा. लक्षात ठेवा, हीच आपल्या आईच्या मनात विचार असावा. ही परंपरा अनेक संतांनी आणि ग्रामीण भागातील श्रद्धास्थानांनी सांगितलेली आहे. महाराष्ट्रात काही भक्त हे उपाय बाळूमामा यांच्या नावाने सांगतात आणि यांच्या कृपेने मुलांच्या आयुष्यातील संकटे दूर होतात असा विश्वास ठेवतात. श्रद्धेचा आधार हा सर्वात महत्त्वाचा असतो. वस्तू छोटी असली तरी आईचे प्रेम, तिचा विश्वास आणि तिची प्रार्थना मोठी असते. उतरलेले मीठ होळीच्या अंगणीत टाकले जाते. होळीची ज्वाला ही पाप, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा जाळणारी मानली जाते असे प्रल्हाद यांचे रक्षक म्हणायचे आणि होलिका दहन झाली त्याच प्रतीकातून हे मानले जाते की चांगुलपणा टिकतो आणि वाईट शक्ती नष्ट होतात. त्यामुळे आईने उतरलेले मीठ अग्नीत टाकताना मनात देवाचे स्मरण करावे आणि आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करावी. या कृतीमागे मानसशास्त्रीय बाजूही आहेत. जेव्हा आई आपल्या मुलासाठी प्रार्थना करते, तेव्हा तिच्या मनातील भीती कमी होते भक्तांनो, आणि मुलालाही आईचे संरक्षण मिळत असल्याची भावना निर्माण होते. कुटुंबातील नाते अधिक घट्ट होते. अनेकदा आपले मोठे मोठे उपाय शोधत राहतो भक्तांनो, पण साध्या श्रद्धेने केलेली कृती मनाला समाधान देते. जर काहीच मोठे पूजापाठ, दान, धर्म किंवा विधी करता आले नाहीत तरी ही एक संधी कृती पुरेशी मानली जाते. मात्र हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे सर्व श्रद्धेवर आधारित आहे. अंधविश्वास न ठेवता मन स्वच्छ ठेवून आणि सकारात्मक विचारांनी ही कृती करावी. मुलांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय काळजी आणि योग्य संगोपनही तितकेच आवश्यक आहे. होळीच्या दिवशी आईचे मन स्वच्छ, वाणी गोड आणि घरात प्रेमाचे वातावरण असेल तर तीच सर्वात मोठी पूजा ठरते. मीठ उतरवणे हा केवळ एक प्रतिकारात्मक उपाय आहे, पण त्यामागे आईच्या प्रेमाची शक्ती दडलेली असते. त्या प्रेमातच खरी सुरक्षितता आणि आशीर्वाद सामावलेला असतो भक्तांनो. तसेच भक्तांनो, होळीच्या दिवशी आईने मुलावरून मीठ उतरवणे ही केवळ एक पारंपरिक कृती नसून तिच्या मागे भावनिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्तरावर खोल अर्थ दडलेला आहे. विशेषतः सोमवारची होळी आली तर चंद्राच्या प्रभावामुळे मन, भावना, मातृत्व आणि कुटुंबातील बंध अधिक संवेदनशील मानले जातात. त्यामुळे या दिवशी आईने मुलांसाठी केलेली प्रार्थना
अधिक प्रभावी ठरते असे लोकविश्वास सांगत असतो. होळीचा सण स्वतःमध्ये दहनाचा आणि शुद्धीकरणाचा संदेश घेऊन येतो. जशी होलिका जळून नष्ट झाली आणि प्रल्हाद यांचे रक्षण झाले, तसा अर्थ भक्तांनो असा घेतला जातो की अहंकार, मत्सर, नजर, वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार जळून खाक होतात, पण श्रद्धा, भक्ती आणि निष्पापपणा टिकून राहतो. आई जेव्हा मुलावर मीठ उतरवते तेव्हा ती प्रत्यक्षात या नकारात्मक ऊर्जेची दहन करण्याची भावना मनात ठेवते. मीठ या वस्तूचे प्रतिकारणात्मक महत्त्व खूप खोल आहे. मीठ हे पृथ्वी तत्वाशी जोडलेले आहे. ते शुद्धीकरणाचे, संतुलनाचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. अनेक संस्कृतीमध्ये मीठ वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी वापरलेले जाते. भक्तांनो, आई जेव्हा मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत मीठ फिरवते तेव्हा ती जणू मुलाच्या संपूर्ण आभा मंडळातील नकारात्मक स्पंदने आपल्या हातात घेत आहे अशी भावना ठेवतो. भक्तांनो, 3 किंवा 7 वेळा उतरवण्यामागेही अंकशास्त्रीय श्रद्धा आहे. 3 हा त्रिमूर्तीचा आणि 7 हा पूर्णतेचा अंक मानला जातो. महाराष्ट्रात अनेक भक्त या कृतीला संत परंपरेशी जोडतात आणि बाळमामा यांच्या कृपेचा उल्लेख करतात. त्यांच्या नावाने केलेली प्रार्थना मुलांना संकटातून वाचवते अशी भावनिक श्रद्धा काही कुटुंबामध्ये आजही जपली जाते. येथे महत्त्व श्रद्धेचे आहे. कोणत्याही संताचे नाव घेतले तरी मुख्य शक्ती आईच्या अंतःकरणातील प्रेमातच असते. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. भक्तांनो, कारण ही गोष्ट अत्यंत प्रभावी आपल्या हिंदू धर्मामध्ये आलेली आहे आणि आहे. हे श्रद्धा पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी. या कृतीची एक मानसशास्त्रीय बाजूही आहे. आईच्या मनात मुलाबद्दल सतत काळजी असते. आजार, अपघात, वाईट संगत, शिक्षणातील अडचणी अशा अनेक भीती तिच्या मनात असतात. जेव्हा ती होळीच्या दिवशी हा छोटासा उपाय करते तेव्हा तिच्या मनातील भीतीचे ओझे कमी होते. तिला वाटते की तिने आपल्या लेकरासाठी काहीतरी संरक्षणात्मक केले आहे. ही भावना तिच्या वागण्यात सकारात्मक बदल घडवते. ती अधिक शांत, संयमी आणि आत्मविश्वासी बनते. त्या बदलाचा परिणाम मुलावरही होतो. होळीच्या अग्नीत उतरलेले मीठ टाकताना मनात एक स्पष्ट संकल्पना करावी की माझ्या मुलाच्या आयुष्यातील अडथळे, वाईट सवयी, भीती आणि दुःख या अग्नीत जळून जावोत. अग्नी हा परिवर्तनाचा आणि ऊर्जा शुद्धीकरणाचा प्रतीक आहे. त्यामुळे ही क्रिया केवळ बाह्य नसून अंतर्मनातील नकारात्मकता सोडून देण्याची प्रक्रिया आहे. भक्तांनो, काही ठिकाणी मिठासोबत मोहरी, सुक्या लाल मिरच्या किंवा लिंबूही वापरतात. पण जर काहीच उपलब्ध नसेल तरी साधे मीठ पुरेसे मानले जाते, कारण वस्तूपेक्षा भावना मोठी असते. आईने राग, द्वेष, संशय यासारख्या भावना बाजूला ठेवून प्रेम आणि विश्वासाने ही कृती केली तर तिचा खरा अर्थ पूर्ण होतो. यामागे आणखी एक खोल अर्थ असा आहे की आई स्वतःला आठवण करून देते की मुलाचे संरक्षण केवळ बाह्य उपायांनी नाही तर योग्य संस्कार, संवाद, प्रेम आणि शिस्त यामुळे होते. भक्तांनो, होळीच्या दिवशी केलेला हा छोटासा विधी वर्षभर मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राखण्याचा एक प्रतिकारात्मक संकल्प ठरतो. तथापि हे सर्व श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे. कोणत्याही अडचणी, आजार किंवा समस्या आल्यास वैद्यकीय आणि व्यावहारिक उपाय करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक कृती मनाला बळ देते भक्तांनो, पण वास्तव जीवनात कृतिशील प्रयत्न आवश्यक असतात. बाळमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, होळी म्हणजे नात्यांचे नूतनीकरण. आईने मुलावर मीठ उतरवणे म्हणजे मी तुझ्यासाठी सदैव प्रार्थना करते, तुझ्या संकटांना मी स्वतःवर घेते असा एक मूक संदेश असतो. त्या क्षणी आई आणि मुलामधील अदृश्य बंध अधिक घट्ट होतो आणि कदाचित हाच हा परंपरेचा सर्वात खोल अर्थ आहे. प्रेम, संरक्षण आणि सकारात्मकतेचा संकल्पना आहे. भक्तांनो,
या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच तू म्हणतोस तसं भक्तांच्या मनाप्रमाणे आपले बाळमामा भक्तांना आशीर्वाद देत असतात, लक्षात ठेवा. बाळमामा भक्तांना सांगायचे, अरे माझ्या बाळांनो, नजर उतरवणे इतकी मर्यादित राहत नाही, तर ती मातृत्वाच्या ऊर्जेचा, संकल्पशक्तीचा आणि अंगणी तत्त्वाचा, आध्यात्मिक तत्वज्ञानाचा भाग बनते. भक्तांनो, होळी म्हणजे केवळ रंगाचा सण नाही. होळी दहन हा क्षण म्हणजे वर्षभर साचलेली मानसिक घाण, भीती, अपराधीनपणा, अपयशाची वेदना, घरातील कलह, मुलाबद्दलची चिंता, हे सर्व प्रतिकारात्मकरित्या जाळण्याचा क्षण आहे. जेव्हा आई मुलावर मीठ उतरवते तेव्हा ती प्रत्यक्षात म्हणत असते, माझ्या लेकराच्या आयुष्यातील अदृश्य भार मी या अंगणीत अर्पण करते. ही भावना अत्यंत सामर्थ्यवान असते. भक्तांनो, मिठाचा गूढ अर्थ पाहिला तर मीठ हे पृथ्वी आणि जल तत्व यांच्याशी संतुलनाचे प्रतीक आहे. मीठ शरीरातील पाण्याचे संतुलन राखते. त्याचप्रमाणे ऊर्जेच्या पातळीवर ते असंतुलित स्पंदने शोषून घेतो, असा लोकविश्वास आहे. म्हणूनच काही ठिकाणी परंपरांमध्ये घरात नकारात्मकता वाटल्यास पाण्यात मीठ टाकून पुसतात. भक्तांनो, आई जेव्हा मुलाच्या आभा मंडळावरून मीठ फिरवते तेव्हा ती जणू त्याच्या भोवती साचलेली अस्वस्थता, तणाव, परक्यांची नजर किंवा वाईट भावना शोषून घेत आहे, अशी कल्पना केली जाते. सोमवारचा संबंध चंद्राशी आहे. चंद्र मनाचा अधिपती आहे. भक्तांनो, मानला जातो. मुलांच्या मनावर बाह्य गोष्टींचा परिणाम पटकन होतो. शाळेतील दबाव, मित्रपरिवार, मोबाईल, स्पर्धा, भीती. आई ही मुलाच्या मनाशी सर्वात खोल जोडलेली व्यक्ती असते. त्यामुळे सोमवारी, विशेषतः होळीच्या दिवशी, आईची प्रार्थना ही मुलाच्या मानसिक स्थैर्यासाठी एक ऊर्जा आवाहन मानली जाते. भक्तांनो, या गोष्टीकडे लक्ष द्या. मनापासून ही माहिती ऐका. ज्या कथा आपण ऐकतो की प्रल्हाद भक्तीमुळे वाचले आणि होलिका अहंकारामुळे जळून गेली, त्या प्रत्यक्ष जीवनात आपल्याला सांगतात की भीती आणि नकारात्मकता जाळतात पण श्रद्धा टिकते. आईची श्रद्धा हीच तिच्या मुलाचे अदृश्य ढाल आहे आणि असते. भक्तांनो, काही जण या कृतीला संतांच्या आशीर्वादाशी जोडतात. महाराष्ट्रात बाळमामा यांच्या नावाने अनेक कुटुंबे संकल्प करतात, पण खोलवर विचार केला तर संत हे केवळ श्रद्धेचे केंद्र असतात. खरे सामर्थ्य आईच्या अंतःकरणात असते. जेव्हा ती संतांचे नाव घेते तेव्हा तिचा विश्वास अधिक दृढ होतो. तिच्या शब्दांना अधिक भावनिक वजन मिळते. ऊर्जाशास्त्राच्या दृष्टीने बघितले तर प्रत्येक माणसासोबत एक सूक्ष्म ऊर्जा वर्तुळ असते, असे अनेक आध्यात्मिक तत्वज्ञान सांगतात. जेव्हा कोणी मत्सराने, द्वेषाने किंवा अतिशय स्तुतीने पाहतो तेव्हा त्या स्पंदनांचा परिणाम होतो, असे लोकमान्य आहे. भक्तांनो, त्यामुळे नजर लागणे ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मीठ उतरवणे म्हणजे त्या स्पंदनांना वेगळे करून अंगणीत विलीन करणे, अशी प्रतिकारणात्मक प्रक्रिया आहे, असे बाळमामांनी सांगितलेले आहे. आता भक्तांना आणखी एक खोल मानसिक अर्थ आहे. आई जेव्हा मुलावरून मीठ उतरवते तेव्हा ती स्वतःलाही सांगत असते, मी तुझ्यासोबत आहे. मुलाला शब्दात कळत नसले तरी त्या क्षणी त्याला एक सुरक्षिततेची भावना मिळते. मानसशास्त्र सांगते की मुलाला जर भावनिक सुरक्षितता मिळाली तर तो आयुष्यात अधिक आत्मविश्वासी बनतो. त्यामुळे ही कृती केवळ अंधश्रद्धा म्हणून न पाहता भावनिक बंध दृढ करणारी प्रक्रिया म्हणून बघितले तरी तिचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. भक्तांनो, होळीच्या अंगणीत ते मीठ टाकताना आईने एक अंतर्मुख प्रार्थना करावी. माझ्या मुलाच्या आयुष्यातील आळस जाळून जावो, चुकीच्या सवयी नष्ट होऊ देत, चांगले मित्र लाभोत, अभ्यासात प्रगती होवो, आरोग्य उत्तम राहो. म्हणजे हा केवळ संरक्षणाचा नव्हे तर प्रगतीचा संकल्प ठरतो. भक्तांनो, खोलवर बघितले तर या कृतीचा सर्वात मोठा संदेश असा आहे की आपण वर्षातून किमान एकदा तरी आपल्या मुलासाठी जाणीवपूर्वक सकारात्मक संकल्प करतो. आपण त्याच्या आयुष्याबद्दल जगह होतो.
आपण स्वतःच्या भीती, राग आणि अपेक्षा अग्नीत अर्पण करतो. आईने जर त्या दिवशी मनातील राग, जुने वाद, कटुता सोडून दिली तर तीच खरी होळी ठरते. म्हणूनच काहीच मोठं केलं नाही तरी चालेल. काहीच मोठं केलं नाही तरी चालेल भक्तांनो, पण आईने मुलावरून मीठ उतरवून अंगणी टाकताना मन शुद्ध ठेवले, प्रेमाने हात फिरवला आणि अंतःकरणातून आशीर्वाद दिला तर ती कृती केवळ परंपरा राहत नाही, ती मातृत्वाच्या शक्तीचा उत्सव बनते भक्तांनो. ह्या गोष्टी खोल आहेत. आईचे प्रेम यावरून सगळ्यांना भक्तांना समजत आहे, लक्षात ठेवा. आणि मी हे समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे भक्तांनो. त्यामुळे आईचे प्रेम समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. असेच भक्तांनो भावनिक संदेश आणि आईविषयी, आईचे प्रेमाविषयी संदेश, बाळूमामांचे विचार आणि भक्तिमय सणासुदीचे, महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील सर्व सणांची माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. श्री बाळूमामा प्रसन्न. हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं.